रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, आयुष्याचा प्रवास करत असताना आपलं आयुष्य हे सुखी आणि सुंदर बनवायचं असेल तर आपण अगोदर माणसं ओळखायला शिकलं पाहिजे. कारण दोस्तांनो, बऱ्याचदा चुकीच्या लोकांमुळं आपल्या आयुष्याची वाट लागत असते. जे लोक तुम्हाला जीव लावत असतात त्यांच्यासाठी किती आपण व्यस्त असलात तरी वेळ काढला पाहिजे. आणि दोस्तांनो, जी लोक कामापुरतं बोलत असतात, गोड बोलत असतात, त्यांच्या सावलीला सुद्धा आपण उभं राहिलं नाही पाहिजे. आणि दोस्तांनो, जर असं केलं तरच आपल्या आयुष्याचा प्रवास हा सुखाचा, आनंदाचा होईल. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. नात्याचं रोपटं जगवण्यासाठी आपलेपणाची ओल पुरेशी असते. कष्टाची उधळण केल्याशिवाय सुखाचा सुगंध येत नसतो. अपेक्षांना वस्तुस्थितीची जाणीव झाली की त्याही मग लिमिटमध्ये राहणं पसंत करतात. मनाची सांगड जुळली की शब्दांची गरज पडत नसते. भावना या आपोआप कळत असतात. संधी ही चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. थोडा उशीर झाला तर हातातून गेली समजा. रस्त्यात एकटं सोडून जाणाऱ्यांपेक्षा रस्ता संपेपर्यंत जे साथ देतात तेच खरे आपले असतात. आठवणी किती सुंदर असल्या तरीही सहवासाचा आनंद कधीच देऊ शकत नाहीत. नाती टिकवायची असतील तर एकमेकांसोबत खरं बोलायला पाहिजे. प्रेम आणि आदर एखाद्या व्यक्तीला इतकाही देऊ नका की समोरची व्यक्ती त्याची किंमत करणं विसरून जाईल. जगणं जिंदगीनं शिकवलं, वागणं परिस्थितीनं शिकवलं, जगानं पदोपदी हिणवलं. आपले आपले होत नाहीत हे वास्तव आपल्याने शिकवलं. जो समजून घेतो आणि समजूनही सांगतो तोच खरा आपला जोडीदार असतो. माणसं जपायची असतात, वापरायची नसतात. सगळंच काही देवाच्या हाती असतं तर देवानं आपल्याला हातच दिलं नसतं. जेव्हा आपल्याकडं द्यायला काहीच नसतं तेव्हा फक्त आधार द्यावा. त्यामुळं समोरच्याला ताकद मिळत असते. नात्याला सुद्धा एक वय असतं. काही नाती मरेपर्यंत टिकतात तर काही नाती जिवंतपणीच मरतात. आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो. कुठलंच नातं ठरवून जोडता येत नसतं, ते आपोआप जोडलं जातं. खरे आपुलकी, माया हे फार दुर्मिळ असते. हे दान ज्याला लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येत असतो. समाधानी माणूस नेहमी आनंदी असतो, कारण त्याच्याकडे जे थोडंसं असतं ते स्वतःसाठी पुरेसं वाटतं. आपलं बोलणं आयुष्यात खूप महत्वाचं ठरतं.
कारण आपलं दिसणं हे फक्त आकर्षित करू शकतं, मात्र आपलं बोलणं हृदयात स्थान मिळवतं. लोकांना हक्क गाजवता येतो, पण नातं निभावता येत नाही. गुण जुळण्यापेक्षा मन जुळणं महत्वाचं असतं. आपल्या सोयीचा विचार करून सांभाळलेली नाती कधी शेवटपर्यंत टिकत नसतात, कारण अशा नात्यात अर्थ कमी आणि स्वार्थ जास्त असतो. कुत्र्याची शेपटी आणि वाईट विचारांची लोक कधी सरळ होत नसतात. सगळ्यांची मनं जपण्याचं कॉन्ट्रॅक्टर घेणं म्हणजेच आपल्या अस्तित्वाचं आपणच विसर्जन करणं. जेव्हा तुमची चुकी नसतानाही तुमच्यावर अन्याय होत असेल तर समजून घ्या की अन्याय करणाऱ्यांचं चांगले दिवस काही वेळेपुरतं मर्यादित आहेत. मनात असलेली व्यक्ती नशिबात भेटली की सगळं जग भेटल्यासारखं वाटत असतं. मनुष्याला स्वतःची माणुसकी विसरायला लावणारी एकमेव चैनीची वस्तू म्हणजे पैसा. जगात कोणतीही गोष्ट तुम्ही पैशानं मिळवू शकता, पण मायेची माणसं मिळवणं खूप कठीण असतं. पैसा येतो आणि जातो, त्यामुळं आपल्यातील माणुसकी कधीच जाऊ देऊ नका. आयुष्यात त्या व्यक्तीच्या कधीच मागे लागू नका ज्याला आपली काहीही किंमत नसते. ज्यांच्याकडं पर्याय असतात त्यांना कोणाच्या भावनांची कदर कधीच नसते. जेव्हा एखादी व्यक्ती आतून तुटते तेव्हा ती बाहेरून शांत राहायला सुरुवात करते. दुसऱ्यांचा वाटा खाण्यापेक्षा दुसऱ्यांसोबत वाटून खाणारा नेहमी श्रेष्ठ असतो. ज्यांना जोडण्याचं कष्ट माहीत असतात ते तोडण्याची भाषा कधीच वापरत नाहीत. श्रीमंताची मुलगी सून म्हणून घरात आणली की तिला नांदवावी लागते, आणि गरिबाची मुलगी असली की तिला नांदावं लागतं.